नमस्कार मित्रांनो. तर इकडे पार्थ आणि काव्याचं जे आहे ते बेडवरून भांडण चालू आहे. पार्थला काव्य धमकीच देत असते की तुम्ही खाली झोपायचं, मी वर झोपणार. पार्थ म्हणतो अजिबात नाही, मी ऐकणार नाही. तुम्हाला जर एवढं असेल तर तुम्ही मला रिक्वेस्ट करू शकत होता, तुम्ही तर मला सरळ सरळ धमकीच देत आहे. तर काव्य म्हणते की मी धमकी देते, तुम्हाला काहीही बोलू नका तुम्ही. तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे, आज एक दिवस झोपून घ्या तुम्ही, कारण तुमची पाठ दुखते आहे म्हणून मी ऐकतोय. तर काव्य म्हणते काय संबंध, एक दिवस अजिबात नाही, रोज तुम्ही खाली झोपायचं. इतक्या दिवस मी झोपली आहे ना खाली, अजिबात मी ऐकणार नाही. असं बोलल्यानंतर पार्थ परत येऊन त्याच्या बेडवर बसतो. असं कसं, मी अजिबात रोज खाली झोपणार नाही. पार्थ येऊन बसल्यानंतर काव्य म्हणते काय बालिशपणा लावलं आहे तुम्ही हां. तर आता पार्थ म्हणतो की माझं रूम, माझी बेड आणि माझं सगळे रूल्स, हे म्हणजे असं झालं आहे की माझीच बॅट आणि माझीच बॅटिंग. तर आता पार्थ म्हणतो हो, रूम माझी आहे ना, त्यामुळे रूल्स माझेच असणार. तर आता पार्थ म्हणतो हे माझं स्टेडियम आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं स्टेडियम शोधा. तर काव्य म्हणते काय बोलताय तुम्ही, हे माझं स्टेडियम आहे असं समजा, मी कुठे खेळते ते माझं स्टेडियम असतं, समजलं का. इकडे आता जीवा म्हणतो की ए चकाचक बाई, तुझं दुकान खाली मांड, आता मला इथं झोपायचं आहे बरं का. जीवा म्हणतो की तू उठणार आहेस का, आम्ही तो जिमा होऊन, मी मंजुलिका होऊन तुझं बेड उचलू. तर आता नंदिनी म्हणते की तुम्ही उचलून दाखवा तर दाखवा, पुढे मी काय करायचं ते करते. तर आता जीवा म्हणतो की मी की तुला घाबरणार आहे का, अजिबात घाबरणार नाही, चल काय करायचं कर. तर आता नंदिनी म्हणते की तुम्ही पहिला ठरवा की तुम्ही मला घाबरताय की नाही. तर आता इकडे जीवा रिक्वेस्ट करतो की एक मिनिट नंदिनी, हे बघ लग्न झाल्यापासून मीच खाली झोपतोय, तू वर झोपतेस, मी रिक्वेस्ट करतोय तुला, तू प्लीज खाली झोप ना, मला खूप त्रास होतोय. तर आता नंदिनी तिकडे फिरते. तर आता जीवाला वाटतं की त्याची सुपर्ब ॲक्टिंग झाली आणि नंदिनी आता लगेचच त्याच्या गोष्टीला बोलून खाली झोपणार आहे. तर नंदिनी म्हणते तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भोळेपणाच्या आवला मी वाव देतीये, तर असं अजिबात होणार नाही, मी खाली झोपणार नाही, असं नंदिनी स्पष्ट बोलते. एक वेळ खड्ड्यात अडकलेली गाडी निघेल, भूकंप होईल, घर हलेल, पण ही नंदिनी देशमुख बेडवरून हलणार नाही. तर इकडे नंदिनी असं बोलल्यानंतर जीवा म्हणतो अगं असं का करतेस, आपण बसून बोलूया ना. तर आता नंदिनी म्हणते पहिला तुम्ही लांब जा. तर जीवा थोडासा लांब जातो. आणखीन लांब का, हो अजून लांब जावा. तर आता जीवा म्हणतो काय पायऱ्यावर जाऊन झोपू का मी. तर आता नंदिनी म्हणते ते तुमचं तुम्ही ठरवा, असं बोलून नंदिनी झोपून जाते. इकडे दुसरीकडे पार्थ आणि काव्य जे आहेत ते भांडतच असतात अजूनही. पार्थ म्हणतो की बहुतेक पाऊस येणार आहे वाटतं जोरात. तर आता काव्य म्हणते की जर तुम्ही खाली नाही झोपलात तर मोठं वादळही येऊ शकतं. अहो तुम्ही का ऐकत नाही आहे पार्थ, चष्मा माझा तोडलात म्हणून त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून तर झोपा खाली. तर आता पार्थ म्हणतो अजिबात नाही, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टमधला मी एकटा आहे, मी ऐकणार नाही. तर आता काव्य म्हणते तुम्ही न. तर पार्थ मागे सरकतो आणि म्हणतो की आता का मारणार आहेत का मला. तर आता काव्य म्हणते की मी कलेक्टर होणार आहे, माहिती, कलेक्टर डोक्यानं लढत असतात, हातानं नाही. काव्य म्हणते की तुम्ही सरळ बसा बघू. तर आता पार्थ म्हणतो की इंटरव्ह्यू येणार आहेस का माझा. काव्य म्हणते हो. तर आपण कोण आहोत असं काव्य प्रश्न विचारते. इकडे जीवा ही नंदिनीला विचारतो की आपण कोण आहेत. तर आता नंदिनी म्हणते की आपण कोणीही लागत नाही एकमेकांचे, आपण दोघेही इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. आता जीवा म्हणतो अगं माझी आई, आपण 6 महिन्याने वेगळे होणार आहोत, तोपर्यंत आपण दोघं एकमेकांचे काहीतरी आहोतच ना. आता नंदिनीमध्ये काय गरज आहे प्रत्येक वेळेला नात्याला लेबल द्यायची, आपण दोघं एकमेकांचे काहीही लागत नाही. ती म्हणते आपण दोघे वेगवेगळे आहेत, तुम्ही जन्मेजय आणि मी नंदिनी. तर आता जीवा म्हणतो की अगदी बरोबर आहे ग तुझं. जीवा म्हणतो की विमान चालवणाऱ्यांना पायलट आणि को पायलट म्हणतात, एक ब्रेड दुसऱ्या ब्रेडला लागला की सँडविच बनतो, तसं आपण दोघं कोण. नंदिनी म्हणते रूममेट्स. तर आता काव्या पार्थला म्हणत असते की आपण दोघं रूममेट्स आहोत, कळलं. तर काव्या म्हणते की आता आपण दोघं एका रूममध्ये राहतोय तर आपण रूममेट्सच असणार, आणि आता 6 महिने आपल्याला एकत्र राहायचं आहे, त्यामुळे भांडून काय उपयोग ना. तर आता काव्या म्हणते असंही मलाही तुमच्याबद्दल काही वाटत नाही आणि तुम्हालाही माझ्याबद्दल काही वाटत नाही. असं बोलल्यानंतर ना पार्थ जो आहे थोडासा खाली, त्याला वाईट वाटतं आणि तो म्हणतो की बरोबर त्यावर ये. म्हणते की आता मी जे काही सांगेन ना त्यामध्ये लगेचच वस्कन रिॲक्ट होऊ नका, ओके. पण असं म्हटल्यानंतर ना पार्थ म्हणतो पटकन बोलताय का, मला झोप आली आहे. तर आता काव्य म्हणते की आपण दोघं एकाच बेडवर झोपूया. थोडं बोलून काव्य जी आहे ते पार्थचं तोंड बघते आणि पार्थ एकदम म्हणतो काय काय बोललात तुम्ही. तर काव्य म्हणते हो, आपण दोघं सोबत झोपूया. आणि इकडे आता नंदिनीही जोरात रिॲक्ट होते, काय काय म्हणलं तुम्ही, तुम्हाला कसं काय वाटलं नाही लाईन क्रॉस करताना. तर आता जीवा म्हणतो अगं बाई मी काय लाईन क्रॉस केलेलं नाही आहे. इकडे जीवा म्हणतो अगं आपल्यामध्ये लाईन असेल. तर आता नंदिनीमध्ये आपल्यात काहीही नसणार आहे, पॉसिबलच नाही आहे. तर जीवा म्हणतो की अगं लाईन म्हणजे आपल्या दोघांच्यामध्ये काहीतरी आपण ठेवूया आणि त्याला तूही क्रॉस करू नको, मीही क्रॉस करणार नाही. तर आता नंदिनीमध्ये यात काय लॉजिक आहे. तर जीवा म्हणतो प्रत्येक गोष्टीत तुला लॉजिक शोधायचं असतं का नंदिनी.
जेव्हा म्हणतो की रूम पार्टनरसारखं एकाच बेडवर आपण काहीतरी डिवायडर ठेवल्यासारखं ठेवूया आणि झोपूया. मंजूर आहे का रूममेटसारखं? तर आता नंदिनी बिचारी आपली विचारात पडते की या गोष्टीला होकार द्यावा की नाही. आणि इकडे जीवा म्हणजे खूप उत्सुक आहे. इकडे पार्थ जो आहे काव्याला सरळ सांगतो की इम्पॉसिबल, मी एका बेडवर झोपणार नाही, कारण माझ्या घोरण्याने तुम्हाला त्रास होणार आणि त्यामुळे मला तुमच्यासोबत झोपायचं नाही आहे. काव्य म्हणते की ठीक आहे, तसं नको झोपूया. तर काव्य एकदम उठते आणि पार्थ म्हणतो की माझ्या जवळ नाही यायचं बरं का, मला लाटीकाठी येते. तर काव्य म्हणते की काय बोलताय हो तुम्ही, मलाही कराटे येतं बरं का, तुम्ही झोपून दाखवा तरी. मग आता पार्थ झोपतो आणि त्याच्या उलट्या दिशेला जी आहे ते काव्य जाऊन झोपते. माझे कान जे आहेत ते अपोजिट साईडला असणार आहेत ना, त्यामुळे मला तुमच्या वरणाचा अजिबात त्रास होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता नंदिनी म्हणते की हे अजिबात शक्य नाही आहे, मी तुमच्याजवळ झोपणार नाही, भलेही ते डिवायडर असू दे, मी बाहेर जाऊन झोपते. तर आता जीवा म्हणतो अगं बाहेर जाऊन झोपली सगळ्यांना डाऊट येणार नाही का? तर आता नंदिनी म्हणते ठीक आहे. मग मी असं बोलल्यानंतर जीवा लगेचच म्हणतो ठीक आहे मग तू खाली झोप. तर नंदिनी म्हणते अजिबात नाही, तुम्ही डिवायडर आहे ना, आपण डिवायडर लावून झोपूया. तर आता जीवा म्हणतो की मी जीवाच्या डोक्यामध्ये मागे आलं असं म्हणून तो जातो आणि फाईल्स घेतो आणि फाईल्स आणून बेडवर घालतो. आणि बेडवर घातल्यानंतर ना नंदिनी म्हणते की फाईल्स आपल्याला टोचणार नाहीत का? तर जेव्हा म्हणतो हो, अरे हो ना, विसरलोच मी, हे कसं काय माझ्या डोक्यात नाही आलं? तर नंदिनी म्हणते की मी आहे ना आठवण करून द्यायला. आणि जेव्हा ते काढून ठेवायला जातो तेव्हा तो पडत असतो, तेव्हा नंदिनी त्याचा हात पकडते आणि त्याला वाचवते. तर दोघांचा एक खूप क्यूट मोमेंट आहे, जेव्हा खूप छान हिच्याकडे पाहत असतो. आणि नंदिनी खाली असलेल्या ब्लँकेटला पाहून त्याचा हात दोघं म्हणतात की चला मला एक आयडिया सुचली, एकदाच बोलतात आणि दोघंही त्या ब्लँकेटला रोल करतात, रोल करून बेडच्या मध्ये लावतात. आणि दोघंही खुश असतात की चला फायनली काहीतरी डिवायडर झालेलं आहे. या दोघांना आता एक आनंद झालेला आहे की चला एक काहीतरी सोल्युशन निघालं यावर. आता इकडे पार्थ आणि काव्या हे दोघे झोपतात. आता पार्थ म्हणतो की तुम्हाला असं वाटत नाही का रात्री आपण असं उलटं सुलटं झोपतोय तर माझा पाय तुम्हाला लागू शकतो? तर काव्या लगेचच स्वतःचा पाय दाखवते पार्थला आणि म्हणते की बघा माझ्या पायाला तर नखं आहेत, तुमच्या तोंडावर लागू शकते बरं का, ही तुमची बॉर्डर आहे, ही क्रॉस करायची नाही. तर पार्थ म्हणतो मी अजिबात क्रॉस करणार नाही आणि तुमच्याकडून तर कधी होणारच नाही. असं बोलल्यानंतर ना पार्थ म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, आता तुम्हाला काय बोलायचं. आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की काव्या म्हणते की चला आपण आता रूममेट्स. तर आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, हा प्रवास रूममेट ते लाईफ पार्टनर व्हायला नको बरं का. तर काव्या त्याचा एकदम हात झटकते आणि म्हणते की काही बोलता हो तुम्ही. काव्या म्हणते की या रूममध्ये रूम पार्टनर्स आणि बाहेर गेलं रूमच्या तर आपण घरच्यांसमोर भातुकलीचा खोटा खोटा संसार. तर आता पार्थ म्हणतो हे असलं सगळं खोटं खोटं काही नको आहे मला. तर आता काव्या म्हणते की अहो घरच्यांना संशय येऊ नये म्हणून मी बोलते आहे. तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना 6 महिन्यासाठी आपल्याला खोटं खोटं भातुकलीचा संसार खेळायचा आहे, डन म्हणतो. आता हे दोघे परत झोपतात आणि डन म्हणून झोपून सोडतात. तर आता इकडे जीवा खूप खुश असतो, चला माझा बेड मला मिळाला आहे, चला आता मी झोपतो. तर आता नंदिनी म्हणते थांबा. जेव्हा म्हणतो काय ग तुझं, मला झोप आली, पटपट बोल. तर आता नंदिनी म्हणते की काही रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला ऐकायचे आहेत. आता नंदिनी तिचे बेड रूल्स जे आहेत ते जीवाला सांगते आणि सांगत आहे की हा ब्लँकेटचा जो रोल आहे तो रोज आपल्यामध्ये असला पाहिजे. जीवा म्हणतो मान्य आहे आणि ही सिस्टीम या रूमच्या बाहेर कुणाला कळायला नको, या गोष्टीलाही जीवा मान्य करतो. तर आता नंदिनी हे पण म्हणते की आपण दोघं फक्त रूममेट्स आहेत, सोलमेट नाही बरं का, आणि त्यामुळे तुम्ही सोलमेटचा विचार अजिबात करायचा नाही. तर आता जीवा म्हणतो मला तुझे सगळे अटी मान्य आहेत बाई. जीवा म्हणतो की मला माझे लिमिट्सही माहीत आहेत, त्यामुळे मास्तरीन बाई आता झोपूयात का. इकडे जीवा अति खुश असतो आणि तो म्हणत असतो की बाई आता झोप ग बाई, मला पण झोपू दे. आणि तो एकदम लाईट्स ऑफ करतो आणि एकदम स्वतः राजा असल्यासारखं झोपतो बेडवर. आणि एकदम नंदिनी त्याच्याकडे पाहते, त्याचा हात जो रोलवर पडलेला असतो म्हणून परत लगेचच जीवाला ऑकवर्ड वाटतं म्हणून तो काढून घेतो. तर खूप छान सुरुवात झाली आहे. चला फायनली ॲटलिस्ट या लोकांची सुरुवात झाली आहे मैत्रीची, रूममेटची म्हणा, मैत्रीची. सो आपल्याला त्यांच्यात प्रेम पण लवकरच बघायला मिळेल ह्याची अपेक्षा करूया आपण. तर दुसरीकडे आता ह्यांचं लाईट स्विच ऑफ होऊन हे लोक झोपतात. तर इथे काव्या झोपलेली असते तेव्हा ती उठते आणि केस मोकळे करायला म्हणून उठते, तिची पिन टोचत असते म्हणून. आणि ती केस मोकळे करताना पार्थ इतक्या कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो ना, म्हणजे त्याला जणू काही प्रेमच झालं. प्रेम ऑब्व्हियसली आहेच त्याचं, आता फक्त काव्याकडून प्रेम यायचं बाकी आहे. तर ओव्हरऑल छान दाखवलं आहे. भांडण करून फायनली हे लोक रूममेट झाले, आता एकत्र झोपत आहेत. लवकरच आपल्याला प्रेमही पाहायला मिळेल. आता सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर ना इकडे नंदिनी आणि
नंदिनीची सासू मानिनी दोघं जे आहे ते भाजी निवडत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, काय मग आई ब्लश करताय, कशी झाली तुमची डेट, मस्त झाली असेल ना. तेवढ्यात आता ही सविता येते आणि म्हणते की ताई मी मशरूम कट करून ठेवलेत बरं का. तर आता मानिनी म्हणते की अगं कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही पण चिरून ठेव बारीक, मी आलेच आणि मीच करेन बरं का तवा मशरूम. तर आता नंदिनी म्हणते तवा मशरूम करताय का. तर आता मानिनी म्हणते हो अगं तुझ्या बाबांची सकाळ सकाळी फरमाईश की त्यांना मशरूम खावंसं वाटतं, आता त्यांची फरमाईश म्हटलं मला बनवावंच लागेल. तर नंदिनी म्हणते अरे वा मग हे मटरचं कशासाठी. तर आता मानिनी म्हणते की अगं मशरूम सगळ्यांना नाही आवडत गं, मशरूम फक्त तुझ्या बाबांना आवडते आणि बाकीच्यांसाठी काय करायचं म्हणून मी मटरचा प्लॅन केला. तर आता नंदिनी म्हणते जीवाला आवडते ना. तर आता मानिनी म्हणते अरे वा आठवण आहे तुला, म्हणजे जीवाला मशरूम आवडतं म्हणून. जीवाचं आणि यांचं जे आहे ते खाण्याचे स्टाईल म्हणा, पसंत नापसंत सगळं ऑलमोस्ट सेम आहे बरं का. म्हणजे आता जर यांना चुलीवरची भाकरी आवडत असेल तर जीवालाही तेच आवडते. आणि पार्थ आणि माझं ऑलमोस्ट सगळं सेम आहे, पसंत नापसंत. तर आता नंदिनीला मानिनी विचारते की अगं तुझ्या ॲनिव्हर्सरीला तू काय देशील जीवाला. तेव्हा नंदिनी एकदम विचारात पडते कारण हा प्रश्न तिला खूप फील होतो. आणि नंदिनी म्हणते की त्यांना जे आवडेल ते मी देईन. तर आता मानिनी म्हणते म्हणजे तू विचारून देणार आहेस का त्याला, छे मग काय मजा असणार आहे. तर नंदिनी म्हणते ठीक आहे तसं असेल तर मग त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की त्यांना सिल्कचं टायचं खूप फॅसिनेशन आहे, तर मी त्यांना तेच देईन. असं बोलल्यानंतर मानिनी म्हणते ओ म्हणजे यांनाही आवडेल ते. तर आता नंदिनी म्हणते म्हणजे काहीतरी गोष्ट आहे जे तुम्ही मला सांगत नाही आहे. तर मानिनी म्हणते छे काही नाही गं. तर नंदिनी म्हणते अजिबात नाही, तुम्ही काय तर लपवत आहे माझ्यापासून. तर मानिनी सांगतच नाही. तेव्हा नंदिनी म्हणते की माझी आई पण आम्हा तिघी बहिणींना जवळ बसून बाबांना काहीतरी गिफ्ट द्यायचं असताना आमच्याकडून काढून घ्यायची की काय गिफ्ट द्यावं काय नाही. तर तुम्हाला पण तसंच केलात म्हणजे नक्की काहीतरी आहे. तर आता मानिनी सांगते काही नाही गं, उद्या माझी ॲनिव्हर्सरी आहे ना आणि त्यामुळं मी विचारले. तर आता नंदिनी म्हणते अरे वा तुमची उद्याची ॲनिव्हर्सरी मी खूप स्पेशल करणार आहे बरं का, आणि यापुढची सगळी ॲनिव्हर्सरी तुमची खूप स्पेशल होणार आहे. आणि एवढं बोलते आणि नंदिनीला परत तिचं सगळं डिवोर्स फाईल झालेलं वगैरे आठवतं. एकदम नंदिनी सिरियस मोडमध्ये गेल्यानंतर मानिनी म्हणते अगं काय झालं अचानक तुला, रडती सिरियस का झाली आहेस तू एकदमच. नंदिनी म्हणते काहीच नाही आई काहीच नाही, असंच काहीतरी विचार आला माझ्या डोक्यात. आणि हे दोघं परत मटर सोलत असताना तेवढ्यात पिहू येते आणि पिहू रडतच असते. तर आता हे दोघंही विचारतात की पिहू काय झालं आहे, कशाला रडतीयेस, शाळेत काही झालं आहे का, कुणी काही बोललं का तुला, सांग तरी. तर पिहू आपली रडतच असते बिचारी, काहीच सांगत नाही. तिला आता ते वसुंधराचं मॅटर कधी बाहेर काढते असं झालं आहे, पण आता हे कसं काढतील सांगता येत नाही. पिहू जी आहे ते रूममध्ये पळून जाते आणि आता हे दोघेही विचार करतायत की अशी काय ही वागती आहे, म्हणजे असं नेमकं काय झालं असेल म्हणून ही अशी वागती आहे. इकडे दुसऱ्या दिवशी पार्थ जे आहे ऑफिसमधल्या एका माणसाशी बोलत असतो आणि म्हणतो की तुम्ही 6 जण एकदाच रजेवर जाणार, तेही फ्रेंडशिप डेसाठी. अजिबात नाही, उद्या तुम्ही मला सगळेच्या सगळे ऑफिसमध्ये पाहिजे. आणि हे काव्या अभ्यास करता करता सगळं ऐकत असते. आणि पार्थ तसं बोलल्यानंतर काव्या म्हणते ती मुलं जी आहेत ना याला शाप देणार आहेत या बोक्याला. पार्थ म्हणतो की काय बोललात का तुम्ही मला. तर आता काव्या म्हणते कुठे काय, मी काय नाही बोललो तुम्हाला, तर तुम्हाला त्रास द्यायला आवडतं का मला. तर काव्या म्हणते याला त्रास देणं नाही, याला पिडणं म्हणतात. तर आता पार्थ म्हणतो की पिडणं आणि त्रास देणं यामध्ये काही फरक आहे का. तर आता काव्या एक्सप्लेन करते जो लग्नानंतर झाला तो तुम्हाला त्रास होता आणि जे आता मी करते ना त्याला पिडणं म्हणतात, कळलं का तुम्हाला फरक. तर आता काव्या म्हणते की हळूहळू होईल तुम्हाला सवय. तर आता पार्थ म्हणतो की सवयच तर नाही लावून घ्यायची ना मला, तर सवयीचं व्यसन मोडायचं आहे ना मला. इकडे आता काव्या अभ्यासाला बसते आणि तेव्हा काव्याला पार्थ विचारतो की तुमचा अभ्यास चालू आहे ना. तर आता काव्या त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की हो बाबा. तर आता पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की तुम्ही मला बाबा म्हणालात. तर काव्या म्हणते की हे बघा अभ्यास करतेस का, अभ्यास छान कर, हे सगळं मला फक्त माझे बाबाच बोलायचे आणि तुम्ही आता सेम माझ्या बाबांसारखेच प्रश्न विचारलात ना, त्यामुळे 100% मी तुम्हाला बाबा म्हणणारच ना. तर आता पार्थ म्हणतो ठीक आहे मला काही हरकत नाही, 6 महिने मी तुमच्यासाठी तुमचा बाबा होईन. क्यूट बोलला ना हा पार्थ. तर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता पार्थ म्हणतो की उद्या बघा फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे मोबाईलवर खूप सारे मेसेजेस येतील, त्यामुळे मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तर आता काव्या म्हणते की काय आहे ना पार्थ देशमुख, काय आहे ना पार्थ देशमुख, अभ्यास थोडासा बाजूला राहिला तर काय हरकत काय आहे, चांगलंच आहे ना उलट. काव्या म्हणते की आपण आयुष्यभर सगळंच अचीव करतो, जे हवं पैसा कमवला, सगळं केलं, पण आपल्याला लास्टला असं वाटायला नको ना की सगळं कमवलं पण आपण 4 मित्रच कमवली नाही.
तर एकटं पडायची मला वेळ आली नसती तर आता पार्थ म्हणतो की अहो तुमची फिलॉसॉफी चांगली आहे नाही असं नाही, पण तुम्ही मलाच का सांगितलात? तर आता काव्या म्हणते कारण मी आतापर्यंत तुम्हाला एकाही फ्रेंडसोबत बोलताना एकदाही पाहिलेलं नाही आहे. तर आता पार्थला काव्या म्हणते की तुमचं बेस्ट फ्रेंड कोण आहे हे पण मला माहीत नाही आहे. म्हणतो कसं माहीत असणार, आपण कधी आपल्या आवडीनिवडी, आपले फ्रेंड्स, आपले फॅसिनेशन याबद्दल कधी बसून असं डिस्कशन केलं आहे का कधी? तेव्हा काव्या नाही म्हणून मुंडी हलवते. तेव्हा पार्थ म्हणतो की माझी आई म्हणायची की लग्नानंतर नवरा बायको हेच एकमेकांचे मित्रमैत्रीण असतात आणि यावर तुमचं काय म्हणणं असायचं असं काव्या विचारल्यावर पार्थ म्हणतो की तेव्हा मला पटायचं, पण आता हे सगळं भेकड वाटतंय मला. आपल्यात कधी मैत्रीच झाली नाही आणि झाली असती तर कदाचित आपण डिवोर्सच्या लेवलला गेलोच नसतो असं पार्थ जेव्हा बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे एकदम पाहते. सो द बॉटम लाईन इज की नवरा बायको लग्नानंतर कधीच मित्रमैत्रीण होऊ शकत नाहीत. आणि असं बोलल्यानंतर मात्र काव्या पार्थकडे पाहतच राहते आणि असं बोलून पार्थ निघून जातो. तर आता काव्या बिचारी विचार करत असते, थोडं रडकं तोंडही होतं तिचं. आता मात्र इकडे नंदिनी जी आहे ती पिहूला विचारत असते की पिहू अगं नक्की काय झालं तुला, ते तरी सांग, कशासाठी तू रडतीयस? तर आता जेव्हा तिला एक सुचवतं नंदिनीला की पिहूला आपण काउन्सलरकडे घेऊन जाऊया आणि नंदिनी म्हणते की ठीक आहे. आता पिहू जे आहे ते काउन्सलरकडेच बोलती होईल. तर आता हे चौघजण जे आहे ते दाराच्या मागे लपलेले आहेत आणि पिहू दरवाजा उघडते तेव्हा वसुंधरा असते. तर आता वसुंधरा सगळं बोलून म्हणजे धमकी देणारे खास करून पिहूला आणि ते सगळं हे चौघं ऐकणार आहेत आणि हिची पोल जी आहे ती आता खुलणार आहे. तर आता लवकरच हे चौघं मिळून वसुंधराला धडा लवकरच शिकवतील. तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.